म्हटलंय तुम्ही ऐकलंय आणि तुम्ही सरळ प्रतिक्रिया द्या आम्हाला. यामध्ये मला असं वाटतं की उलट आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी स्टेट्समनशिपचं एक उत्तम उदाहरण हे महाराष्ट्रासमोर घालून दिलेलं आहे की 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतं आहे आणि या संमेलनाचे आदरणीय पवारसाहेब हे स्वागताध्यक्ष आहेत आणि या संमेलनांतर्गत जे कार्यक्रम होतात त्यामध्ये हा कार्यक्रम होता आणि त्यानुसार आदरणीय पवारसाहेबांनी स्वागताध्यक्ष या नात्यानं या कार्यक्रमाला उपस्थित राहणं गरजेचं होतं आणि पवारसाहेबांनी एक स्टेट्समनशिपचं उदाहरण घालून दिलेलं आहे. महाराष्ट्राला जी सुसंस्कृत राजकीय परंपरा लाभलेली आहे त्याचाच हे द्योतक आहे असं मला वाटतं. डॉक्टर पण ते मुद्दा यातला हा आहे, यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आहे. ज्या एकनाथ शिंदेनी शिवसेना फोडली त्या एकनाथ शिंदेना पुरस्कार देणं हे पटत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून त्या आयोजकांनीही ठरवलेली गोष्ट आहे आणि त्यामुळे कुणाला पुरस्कार द्यायचा कुणाला द्यायचा नाही हे आयोजकांचं महत्त्वाची एक गोष्ट आहे. दुसरी बाब अशी होते की मी जसं म्हणालो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी ज्या सुसंस्कृत राजकारणाची परंपरा महाराष्ट्राला घालून दिली आहे म्हणजे निवडणुकीमध्ये आदरणीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि आत्ताचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधला वाद हा आपण बघितला होता, परंतु त्यानंतर ते मुख्यमंत्री झाल्यानंतर माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे त्यांचं अभिनंदन करण्यासाठी गेले ना. ही राजकीय संस्कृती आहे, ही राजकीय सुसंस्कृतता आहे आणि याच राजकीय सुसंस्कृततेनुसार मला वाटतं की कला क्रीडा साहित्य या गोष्टींमध्ये राजकारण आणू नये, त्याकडे राजकारणाच्या दृष्टीने बघण्याची आवश्यकता नाही पण ज्या पद्धतीने दिल्लीतलं हे साहित्य संमेलन जे आहे